या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारूवरून प्रिया आणि प्रीतममध्ये जोरदार भांडण होतं आणि त्यामुळे पारू त्यांना म्हणते की प्लीज थांबवा हा विषय. देवी आईंनी जो काही निर्णय घेतला आहे तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल आणि त्यांचा निर्णय मला मान्य आहे. देवी आईंनी माझ्यावर किचनची जी जबाबदारी सोपवली आहे तीच यापुढे मी व्यवस्थितपणे पार पाडेल. ब्रँड ॲम्बॅसिडर हे पद मला नको आहे. आणि पारूचं ते बोलणं ऐकून प्रीतमला तर खूपच वाईट वाटतं. त्यानंतर मग अहिल्या मोहनला सांगते की तू उद्याच एक प्रेस कॉन्फरन्स ठेव. आपण उद्याच कंपनीची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण असणार आहे याची घोषणा करूयात. आणि ते ऐकून दामिनी खुश होते. तिला असं वाटत असतं की अहिल्या तिचीच निवड करणार आहे. त्यामुळे ती आनंदाने म्हणत असते की वहिनी खरंच ना तुम्ही खूप चांगल्या आहात. खरं तर तुम्ही जेव्हा माझं तोंड काळं केलं होतं ना तेव्हा मला तुमचा राग आला होता, वाईटही वाटलं होतं. पण जर मला आधी माहिती असतं ना की माझं तोंड काळं झाल्यानंतर मला एवढं मोठं बक्षीस मिळणार आहे तर मी आधीच माझं तोंड काळं केलं असतं. आता ना मी पटकन फेस वॉश करून येते, प्रेस कॉन्फरन्स आहे ना. आणि दामिनीचं ते बोलणं ऐकून सगळेच जण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. अहिल्या म्हणत असते की दामिनी काय चाललंय तुझं? ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून मी तुझी नाही तर अनुष्काची निवड करणार आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो, अनुष्काला सुद्धा. ती म्हणत असते की अहिल्या मॅम मी कशाला, आपण त्या जागी एखाद्या नवीन मॉडेलला हायर करूयात. मात्र अहिल्या म्हणत असते की नाही अनुष्का, मी पूर्णपणे विचार करून हा निर्णय घेतला आहे आणि यापुढे तूच आमच्या कंपनीचा चेहरा असशील. आणि ते ऐकून सगळेच जण अनुष्काकडे बघू लागतात. दामिनी नाखुश होते मात्र ते काही बोलू शकत नाही. आणि मग त्यानंतर अनुष्का तेथून निघून जाते. ती मनाशी म्हणत असते की या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर होण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे, कारण मुळात हे माझं टार्गेटच नाही आहे. पण जर यांना उद्ध्वस्त करायचं असेल तर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राहूनच यांच्यासारखाच डाव खेळावा लागेल. पण आता फायनली मी त्या पारूचा चॅप्टर क्लोज केला आहे. आणि मग ती हाच विचार करत खुश होत असते. तितक्यात तिला आदित्यचा कॉल येतो. आदित्य तिला पारूविषयीच विचारत असतो तर अनुष्का मनाशी म्हणत असते की याला आत्ताच जर हे सगळं कळलं ना तर तो सगळी कामं सोडून धावत पळत इथे येईल आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. त्यामुळे मग ती आदित्यला सांगते की तू काळजी करू नको, पारू आता ठीक आहे आणि आम्ही सगळेजण तिची काळजी घेण्यासाठी आहोत. पुढे ती आदित्यला असंही म्हणते की पारू खूप घाबरलेली होती, म्हणत होती की मला हे पद नको आहे. पण अहिल्या मॅमने तिला समजावलं आणि सांगितलं की तू कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर होती आहेस आणि कायम राहशील. तेव्हा कुठे पारू शांत झाली. आणि ते ऐकून आदित्यच्याही जीवात जीव येतो. तर अनुष्का त्याला सांगते की आदित्य तू तुझी कामं शांतपणे कर आणि मगच इकडे ये, पारू ची काळजी करू नको. आणि ती फोन ठेवून देते. आणि मग ती मनाशी म्हणत असते की जोपर्यंत उद्याची प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत या आदित्यला या सगळ्यापासून दूरच ठेवायला हवं. दुसरीकडे पारू किचनमध्ये जाते. ती मनाशी विचार करत असते की देवी आईंनी हा निर्णय घेताना माझं मतसुद्धा विचारात घेतलं नाही, मला काय वाटते हे सुद्धा कोणी विचारलं नाही. आणि तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. ती पारूला म्हणत असते की पारू बाळा, अगं हे सगळं काय आहे? तू खरंच अनुष्का मॅडमला असं म्हणाली होतीस का? तुला खरंच हे ब्रँड ॲम्बॅसिडरचं पद नको होतं का? तू नाईलाजाने हे काम करत होती का? मला सांग, यामध्ये नक्की काहीतरी गडबड आहे ना? पण त्यावर पारू म्हणते की नाही सावित्री आत्या, आणि आता बघ ना मला माझ्या आवडीचं काम करायला मिळत आहे. मी पुन्हा एकदा हे किचन हक्काने सांभाळणार आहे. आणि ते ऐकून सावित्री म्हणते की पारू बाळा, जेव्हा तू ब्रँड ॲम्बॅसिडर होती तेव्हासुद्धा हे सगळं करतच होती ना? मग त्यावर पारू म्हणते की हो, पण त्यावेळी माझ्यावर ना एक वेगळंच दडपण होतं. आता मला ना एकदम हलकं झाल्यासारखं वाटत आहे. मला ते सगळं नको होतं, मला हीच जबाबदारी सांभाळायची आहे. आणि मग तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. मात्र तो लपूनच पारूचं बोलणं ऐकत असतो. तर पारू किचनमध्ये काम करणाऱ्या सगळ्या सर्वंटला सांगत असते की आता या किचनची महाराणी परत आली आहे, आता मी जे सांगेल तेच होईल. आणि त्यावर त्या सगळ्यासुद्धा आनंदाने हो म्हणतात. तर पारू सावित्रीला म्हणत असते की सावित्री आत्या, आता ना मला पुन्हा पहिल्यासारखं राहता येईल, कोणतीही जबाबदारी माझ्यावर नसेल. आता मी बनवलेल्या आमटीचा घमघमाट सगळीकडे सुटेल. आणि त्यावर सावित्रीसुद्धा हसतच हो म्हणते. त्यानंतर रात्री जेव्हा पारू घरी येते तेव्हा मारुती आणि गणीसुद्धा त्या ठिकाणीच असतात. अहिल्याने पारूला जे ड्रेस दिलेले असतात ते
ड्रेस ती पुन्हा कपाटातून काढते आणि म्हणू लागते की हे सामान आता मला परत करायला हवं, आता हे माझ्या काही कामाचं नाही आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून मारुती गणीला वाईट वाटतं. त्यानंतर पारू मारुतीजवळ जाते. ती म्हणत असते की बा, मी जो काही निर्णय घेतला तो योग्य आहे ना रे. आणि त्यावर मारुती म्हणतो की हे बघ पारू, आपण नोकर माणसं आहोत आणि अहिल्या मॅडमने जो निर्णय घेतला आहे ना तो त्यांनी काहीतरी विचार करूनच घेतला असेल. आपलं एकच काम आहे की त्यांनी जे काही सांगितले ते आपण प्रामाणिकपणे करायचं. आणि त्यावर पारू हो म्हणते. मात्र गणी म्हणत असतो की तायडे, असा त्यांनी निर्णय का ग घेतला, म्हणजे आता तू रस्त्याच्या कडेला फोटोंमध्ये दिसणार नाही का. तर पारू त्याला विचारत असते की गणी मला सांग, तुला मी फोटोंमध्ये जास्त आवडते का अशी समोर. तर गणी म्हणतो दोन्हीकडे सुद्धा. तर पारू म्हणत असते की त्यावेळी ना माझ्यावर खूप जबाबदारी असायची, पण आता बघ माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही आहे. मी पुन्हा एकदा माझ्या आवडीचं काम करू शकते आणि माणसाने कसं जो जसा आहे तसंच राहावं. आणि त्यावर मारुती गणी हो म्हणतात. दुसरीकडे अनुष्का तर खूपच खुश असते आणि म्हणत असते की फायनली मी त्या पारूचा चॅप्टर क्लोज केला. त्या अहिल्याला असं वाटते की हा निर्णय तिचा आहे, पण त्या बाईला हे कळतच नाही आहे की मी तिला हा निर्णय घ्यायला भाग पाडले. आता मी माझ्या देशाचा बदला लवकरच पूर्ण करणार आणि त्या सगळ्या किर्लोस्करांना उद्ध्वस्त करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी पारू कामावर निघालेली असताना गणी तिला दही साखर देतो. तो म्हणत असतो की तायडे, जी गोष्ट मला वाईट वाटते ना ती नेहमीच तुला चांगली वाटते. मला तू ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून हवी होतीस ग. पण त्यावर पारू काही उत्तर देत नाही. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो पारूला समजावू लागतो की आई जो काही निर्णय घेते त्या विरोधात आपण जात नाही, पण आईचा निर्णय प्रत्येक वेळी बरोबरच असेल असं नाही आहे ना. आईने जो काही निर्णय घेतला आहे तो मला खरंच पटलेला नाही आहे, त्यामुळे तू जा आईसोबत बोल, या निर्णयाला विरोध कर. आपण खरंच आईला हा निर्णय घेण्यापासून थांबवू शकतो. पण पारू काही उत्तर देत नाही आणि तेथून निघून जाते. त्यामुळे प्रीतम खूप चिडतो. त्यानंतर मग प्रेस कॉन्फरन्ससाठी सगळे मीडियावाले येतात. अहिल्या, अनुष्का, मोहन, दामिनी आणि हे सगळेजण सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. त्यानंतर अहिल्या बोलू लागते की ही न्यूज जिच्या संदर्भात आहे तिला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मग पारू त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की मी आता शेवटची कॅमेऱ्यासमोर आली आहे, कारण किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड ॲम्बॅसिडर हे पद आता मी सोडत आहे. आणि ते ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळे पत्रकार तिला वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात. तिला म्हणू लागतात की हा निर्णय तुम्ही का घेतला आहे. आणि त्यावर पारू म्हणते की मी इथे माझ्या देवी आईंची आणि माझ्या बाची सेवा करण्यासाठी आले होते. मात्र नशिबाने मला ब्रँड ॲम्बॅसिडर होण्याची संधी मिळाली आणि माझं आयुष्य बदललं. मात्र म्हणतात ना, माणसाने प्रवाही राहायला हवं, एकाच जागी अडकून राहू नये, नाहीतर मग त्याचं डबकं होतं. त्यामुळे आता मी सुद्धा पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी जशी आहे तशीच आज तुमच्या समोर आले आहे आणि हे असंच राहणं मला आवडतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.